आणि हिनवतेत साहेब, मला हिनवतेत. याचं काय मुख्यमंत्र्यापाशी, याचं काय मुख्यमंत्र्यापाशी. मला म्हणते तेरे पास क्या है. तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला. हा, दोन्हीला 3 लेकर आहेत. तू नको सांगू मला. नमस्कार. देवेंद्र फडणवीसांचा हात माझ्या पाठीशी आहे म्हणूनच 2 सांभाळतोय ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश धस यांचा आधुनिक भगीरथ असा देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केला. यावेळी आमदार सुरेश धस यांनी जोरदार भाषण केले. भाजपचे बीडचे आमदार सुरेश धस सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांनी आमदार संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरल्याने ते कायम टीव्हीवर झळकत असतात. त्यांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री झाल्यानंतरचा जाहीर कार्यक्रम बुधवारी झाला. या कार्यक्रमात त्यांनी तुफान टोलेबाजी केली. यावेळी त्यांना बीडच्या सध्याच्या परिस्थितीवर देखील राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले की काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठबळ दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा वाढत आहे. पण फडणवीस साहेब, तुम्ही संतोष देशमुखांच्या प्रकरणात कणखर भूमिका घेतली असे म्हणून ते म्हणाले की जेवढ्यांना आवडले तेवढ्यांनी 2 हात वर करा. ते पुढे म्हणाले की आपले साहेब सर्वांना आवडले. तुम्ही म्हणाले कुणाला सोडणार नाही, यावर आमचा विश्वास आहे. अजून राखव वाढगव असा मोका लागला पाहिजे ही विनंती केली. आपल्या भाषणात सुरेश धस पुढे म्हणाले 1999 ते 2024 5 वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो. तुमच्यासोबत बसण्याची संधी मिळाली. मी फार छोटा माणूस आहे. गंगाधर फडणवीस तरी MLC होते. माझा बाप ग्रामपंचायतचे सदस्य झाले नाही, तरीही तुम्ही मला शेजारी बसण्याची संधी दिली. त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो असेही सुरेश धस यावेळेस म्हणाले. साहेब, माझ्यावर हरळ उगवली असली तरीही 2019 पासून माझ्या विरोधात कट कारस्थान रचले असले तरी माझ्या कुटुंबावर कारस्थान झालं. पण तुम्ही माझ्या पाठीशी दत्त म्हणून उभे राहिला. जनादेश तुमच्या बाजूने होता. पहाटेच आपला जनादेश चोरून नेला. ज्या प्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे यावेळी धस यांनी फडणवीसांचे कौतुक केले. धस यावेळी म्हणाले की तुम्ही विरोधी पक्षनेता असताना भाजपचे 106 वरचे 26 त्यात मी होतो. मला निवडून आणण्यासाठी तुम्ही आणि पंकजाताईंनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या राजकीय कौशल्य आणि वैयक्तिक जिव्हाळ्यात होता. तुमच्या प्रेमामुळे एकही माणूस फुटला नाही. आता कुणाचे घर पाडा, काय करा. आमच्यावर 30 गुन्हे दाखल झाले तरी 11:30 वाजता पोलीस पाठवायचे. एवढा त्रास आम्हाला दिला असेही धस यावेळेस म्हणाले. जसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय तुमच्यासारखा नशीबवान कोणी नाही. माझी आई गेली, वडील गेले, माझी दुसरी आई जिवंत आहे. माझी आई मी लपवलेली नाही साहेब. सभागृहात मी विचारलं माझ्या आईचं नाव घेऊ का. मी माझ्या दुसऱ्या आईचंही नाव घेतलं. तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं काहीतरी मिळेल. मला मंत्रिपद दिलं नाही तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको, पालकमंत्रीपद नको, काही देऊ नका. हे 4 TMC तिकीटचे 3.5 ATMC पाणी द्या असे सांगत धस पुढे म्हणाले की मला हिनवतात. काय आहे याचं. मुख्यमंत्र्यांशी मला विचारता तेरे पास क्या है. मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद असाच ठेव अशी मी ईश्वरी चरणी प्रार्थना करतो. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.